भारतात 30 मे 1987 रोजी गोवा हे नवीन 25वर राज्य म्हणून जन्माला आलं आणि त्याच वर्षी देवनागरी लिपीतील कोकणी ही राजभाषा तर मराठी ही सहराजभाषा असेल असा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केला। यामुळे 1961 सालापासून सुरू झालेला भाषेचा वाद संपुष्टात आला। या वादात काही जणांचा बळीही गेला। आता 36 वर्षांनंतर आम आदमी पक्षाने रोमी कोकणीचा विषय उकरून पुन्हा नवीन भाषावाद सुरू केलाय। गोव्यात अल्पसंख्याकांच्या रोमन लिपीवर अन्याय झालाय, म्हणून रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा द्यावा असा हट्ट आपण धरलाय। गेल्या 2 महिन्यांपासून हा वाद भडकवण्याचा प्रयत्न होतोय का? नेमकं काय होतंय चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात। 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर इथं 2 मोठे वाद उफाळून आले। यातील पहिला वाद होता गोव्याला स्वतंत्र राज्य ठेवायचं की महाराष्ट्रात विलीन करायचं। यावर 16 जानेवारी 1967 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोव्यात मतदान घेतलं। तेव्हा इंदिरा गांधी याही पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधान बनल्या होत्या, मात्र त्यांचं सरकार अस्थिर होतं। अशातच लगबगीनं गोव्यात जनमत कौल घेण्यात आला। त्यानंतर अनेकदा आंदोलनं झाली। शेवटी 1987 साली केंद्र सरकारनं गोव्याला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली। स्वतंत्र राज्य म्हटलं की त्याची राजभाषा आलीच, त्यामुळे पुन्हा नवीन वादाला तोंड फुटलं। गोव्याची बोलीभाषा कोकणी असली तरी ती हिंदू देवनागरी लिपीत तर ख्रिश्चन रोमन लिपीत कोकणी लिहितात। याशिवाय गोव्यात पूर्वीपासून मराठीचा वापरही सुरू होताच, त्यामुळे गोव्यातील भाषावाद 3 गटात विभागला गेला। शेवटी त्याच वर्षी तत्कालीन काँग्रेस सरकारनं देवनागरी कोकणीला राजभाषेचा दर्जा दिला आणि मराठीला सहराज्यभाषेचा दर्जा देण्यात आला। त्यानंतर काँग्रेसने या वादावर पडदा पाडला। विशेष म्हणजे गोव्यात तेव्हा भाजप नावाचा पक्ष अस्तित्वातही नव्हता। महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासह तत्कालीन सर्वच पक्षांनी सामंजस्य दाखवत काँग्रेसच्या निर्णयावर आपली सहमती दर्शवली। केवळ मराठीला मुख्य राज्यभाषेचा दर्जा मिळाला नाही, म्हणून मराठीप्रेमी मात्र थोडेसे नाराज राहिले। आता काँग्रेसनं मिटवलेला हा वाद आम आदमी पक्षानं 36 वर्षांनंतर उकरून काढलाय। वेल्ली मतदारसंघाचे आमदार क्रूज सिल्वा यांनी या वादाला खतपाणी घालण्याचं काम केलंय। गोव्यातील 191 पैकी 16 ग्रामपंचायतींनी गोव्यात रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा द्यावा असा ठराव घेतलाय। यातील बहुतांश पंचायती या दक्षिण गोव्यातील आहेत। 30 जुलै 2024 रोजी क्रूज सिल्वा यांनी राजभाषा कायद्यात सुधारणा करून रोमी कोकणीला त्यात स्थान द्यावं अशी मागणी विधानसभेत केली। अल्पसंख्याकांची भाषा आणि लिपी यांच्या संवर्धनासाठी भारतीय संविधानात अधिकार देण्यात आले आहेत। एका राज्याच्या एकापेक्षा जास्त राजभाषा असू शकतात, त्यामुळे सरकारनं राजभाषा कायद्यात दुरुस्ती करून रोमी कोकणीचा समावेश करावा अशी मागणी सिल्वा यांनी विधानसभेत केली। मात्र मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी त्यांना खडसावून काढलं। हा वाद 1987 सालीच संपला आहे। आता धर्माच्या नावावर आणि भाषेच्या नावावर समाजाचे तुकडे पाडणं योग्य नाही। नसलेला वाद कोणीही उगाच उकरून काढू नये असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। याविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तसंच गोव्यातील घटना नेमक्या शब्दात जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। याचबरोबर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।